नमस्कार विद्यार्थी मित्र, ज्ञानदीपच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण 28 मेच्या चालू घडामोडी समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजच्या तारखेला खूप जास्त महत्त्वाच्या प्रमाणात खूप जास्त न्यूज नाही आहेत। फक्त आज थोडं महत्त्वाचं ॲनालिसिस आहे जे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व आपण ते समजून घेऊया। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोरोनामध्ये खूप सर्व लोकांच्या साहसाच्या कथा, त्यांनी केलेल्या कष्टाच्या कथा, त्यांनी केलेल्या संघर्षाच्या कथा ऐकल्या असतील। त्यापैकीच ही एक महत्त्वाची संघर्ष कथा आहे ज्यामध्ये दरभंगाच्या ज्योती कुमारीने स्वतःच्या आजारी असणाऱ्या वडिलांना गुरुग्रामवरनं दरभंगाला येथे आणण्यासाठी जवळपास 1200 किलोमीटरचा प्रवास 7 दिवस सलग सायकलवरनं केलेला आहे आणि या मुलीचं वय आहे फक्त 15 वर्ष। तर हिच्या कष्टाला उजाळा देण्यासाठी व हिच्या कष्टाचं आपण काय म्हणतो स्वागत करण्यासाठी भारतीय टपाल खात्यानं तिच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केलेलं आहे। इथं फक्त डेटा लक्षात ठेवा, गुरुग्रामवरनं ज्योती कुमारीने स्वतःच्या वडिलांना दरभंगा हा जवळपास 1200 किलोमीटरचा प्रवास क्रॉस केलेला आहे व तिच्या या कष्टाचं कौतुक म्हणून आपण तिच्या नावे टपाल तिकीट जारी करत आहोत। ही पहिली महत्त्वाची गोष्ट। दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, 33 चीनी कंपन्या व संस्था यांना अमेरिकेच्या काळ्या यादीत टाकलेलं आहे। पहा, हे आत्ताची गोष्ट नाहीये। याच प्रकारे 2019 साली सुद्धा अमेरिकेने चीनच्या अशा 28 सार्वजनिक सुरक्षा संस्था व कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकले होते। बेसिकली जी लोक UPSCची तयारी करतात त्यांनी ही न्यूज इंटरनॅशनल रिलेशन्सच्या सोयीने लक्षात ठेवायला हवी। सोबतच जेव्हा हा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये येईल तेव्हा इकॉनॉमिक कन्झर्वेटिझम म्हणजे जेव्हा तुम्ही आर्थिक गोष्टी खूप संकुचित पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करता त्यासाठी सुद्धा तुम्ही ही गोष्ट ॲज अ केस स्टडी म्हणून वापरू शकता। इथं कोणत्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे, त्यांचं ठिकाण कोणतं आहे, का टाकलेलं हे लक्षात ठेवण्याची गरज नाही। फक्त एक इथं महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही हा प्रश्न लिहाल त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या 30 कंपन्या किंवा 2019च्या 28 कंपन्या या अशा आहेत ज्या कंपन्या चीनमधील सरकारच्या मालकीच्या होत्या। अमेरिकेने या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या अगोदर त्यांना एक महत्त्वाचं अट दिली होती की त्या सर्व कंपन्यांनी हे सिद्ध करावं की त्यांच्यावर चीनी सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही, चीन सरकारची कोणत्याही प्रकारची मालकी नाही व त्या पूर्णतः खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात। जर या कंपन्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असतील व त्यांच्यावरती चीन सरकारचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसेल तर फक्त त्याच केसमध्ये त्यांना अमेरिकेमध्ये कामकाजाची परवानगी असेल, अदरवाईज त्यांना ब्लॅकलिस्ट टाकलं जाईल। सो त्या सोयीने या 33 चीनी कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेला आहे। आणखीन काही दिवसांनी जेव्हा याच्याबद्दलचा कायदा येईल त्याच्यानंतर तुम्हाला तो कायदा कोणता आहे अमेरिकन सरकारचा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल व याबरोबरच या अमेरिकेच्या या नियमाचा जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOच्या नियमांमध्ये काय परिणाम होतो व याच्याबद्दल काय युद्ध होऊ शकतं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। लक्षात ठेवा, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता कोणता अमेरिकन कायदा आहे व जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्या नियमांमध्ये याच्याबद्दल बदल होऊ शकतो हे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पुढचं महत्त्वाचा निष्कर्ष आहे किंवा तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बाब आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की इंग्लंडमधील एका संस्थेने निष्कर्ष काढलेला आहे की रेमडेसिवीर औषध वापरल्याने कोरोना लवकर बरा होतो। हे खूप दिलासादायक बाब आहे। तुम्हाला माहीत असेल, इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य योजना नॅशनल हेल्थ स्कीम ही जगातील उत्कृष्ट आरोग्य यंत्रणांपैकी एक आहे व त्यांनी हा रिसर्च केलेला आहे की रेमडेसिवीर औषध वापरल्यामुळे हा जो कोरोना आहे हा खूप पटकन बरा होतो। तुमच्या माहितीसाठी सांगतो, रेमडेसिवीर औषध हे इबोलावरती परिणामकारक औषध आहे ज्याचा वापर इबोलासाठी झाला होता व जर आता या रेमडेसिवीर औषधामुळं कोरोनाही जर बरा होत असेल तर हा रेमडेसिवीर औषध हे खूप महत्त्वाचं परिणामकारक साधन ठरवू शकतं। हे नाव लक्षात ठेवा, इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य स्कीम किंवा नॅशनल हेल्थ स्कीम हे नाव महत्त्वाचं आहे। हे एक महत्त्वाची न्यूज आहे जी आपल्याला माहीत असायला हवी। तुम्हाला माहीत असेल की तुम्हा सर्वांना भारत सरकारने आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करायला सांगितलेलं आहे। फक्त महत्त्वाची गोष्ट काय की भारतामध्ये हे आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा हे कंपल्शन नाही आहे। काही माध्यमांमध्ये न्यूज होते की आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करणं कंपल्शन आहे, पण असं बिलकुल नाही आहे। तर जसं आरोग्य सेतू हे भारताचं ॲप आहे त्याच पद्धतीनं जगभरामधल्या खूप सर्व देशांनी स्वतःचं पेशंटचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यावरती ॲप बनवले आहेत। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे समजा मी कोरोना पॉझिटिव्ह आहे तर मी जेवढ्या लोकांना भेटलो या भेटलेल्या लोकांना ट्रेस करणं, त्यांना क्वारंटाईन करणं व याची इन्फॉर्मेशन डिजिटली स्टोअर करणं, यासाठी जे ॲप या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करतं त्याला आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप असं म्हणतो।
जगभरामधल्या खूप सर्व राष्ट्रांनी या प्रकारचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप केलेले आहेत व यामुळं MIT टेक्नॉलॉजीने या ॲपच्या विश्वासार्हतेसाठी 5 महत्त्वाच्या स्टँडर्ड्सवर यांचा अभ्यास केलेला आहे. 5 महत्त्वाच्या स्टँडर्ड्स म्हणजे काय, मानकं, की ज्याच्या आधारे हे ॲप तुम्ही वापरून ते चांगलं काम करू शकतं का. जर ते चांगलं काम करत असेल तर ते ॲप चांगलं आहे, अदरवाईज ते ॲप कुठेतरी तुमची प्रायव्हसी व्हायलेट करतं असं दाखवितं. MIT टेक्नॉलॉजीच्या स्टँडर्ड्सनुसार 5 महत्त्वाचे स्टँडर्ड्स आहेत. सगळ्यात पहिलं आहे, हे ॲप ऐच्छिक आहे की नाही, म्हणजे ॲप डाउनलोड करणं हे व्हॉलंटरी आहे की नाही. जर व्हॉलंटरी नसेल तर त्यामध्ये कमी मानांकन दिलं जाईल. दुसरं महत्त्वाची गोष्ट, या ॲपचा वापर किंवा या ॲपमधनं गोळा केलेला डेटाचा वापर कशासाठी होऊ शकतो. म्हणजे जर समजा ॲपमधनं गोळा केलेला वापर हा फक्त आरोग्यासाठी होत असेल तर चांगलं, पण या ॲपची माहिती जर या एखाद्या व्यक्तीवर देखरेख ठेवण्यासाठी त्या माहितीचा वापर कमर्शियल वापरासाठी केला जात असेल तर कुठंतरी हे ॲप ते स्टँडर्ड व्हायलेट करतं. तिसरं महत्त्वाची गोष्ट, डेटा नष्ट करणं. ॲप किती दिवसात हा डेटा नष्ट करतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खूप सगळ्या ॲपच्या बाबतीत हा डेटा 30 दिवसांच्या आत नष्ट केला जातो. आरोग्य सेतू ॲपच्या बाबतीत सुद्धा सेम गोष्ट आहे. चौथं महत्त्वाची गोष्ट, किमान सूचना. ॲप कमीत कमी सूचना घेतं, विनाकारण सूचनांचा बंबार्डमेंट करत नाही किंवा तुम्हाला खूप सर्व नोटिफिकेशन्स देत नाही, ही महत्त्वाची गोष्ट आहे. व पारदर्शकता, हे ॲप डिझाईन करताना पारदर्शकता किती प्रमाणामध्ये आहे, यामध्ये किती छुपे सोर्सेस आणि सॉफ्टवेअर्स आहेत की जे तुमच्या डेटाचं ॲनालिसिस करून तुमचं प्रायव्हसी धोक्यात आणू शकतात. ही 5 मानकं लक्षात ठेवा. ही 5 मानकं महत्त्वाची आहेत. हे तुम्हाला प्रिलिम्समध्ये विचारले जाऊ शकतात किंवा जरी प्रिलिम्समध्ये नाही विचारले गेले तरी जेव्हा तुम्ही एखादा इंटरव्ह्यूचा प्रश्न देणार असाल किंवा UPSC मेन्स देणार असाल त्यावेळेस कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करताना किंवा कोणत्याही डिजिटल गोष्टीचा वापर करताना ती डिजिटल गोष्ट या 5 स्टँडर्ड्सवरती फुलफिल व्हायला हवी, तरच ती डिजिटल गोष्ट चांगली आहे, अदरवाईज ती चांगली नाही असं आपण प्रतिपादन करू शकतो. वेगवेगळ्या ॲपची नावं आहेत, मी फक्त तुम्हाला इथे वाचून दाखवतो. या बाजूला ही सर्व ॲप आहेत, तुम्ही चांगली वाचावी. अमेरिकेचं सध्या कोणतंही ॲप नाही आहे. ब्रिटनच्या ॲपचं नाव आहे NHSX, लक्षात ठेवा, ॲप आहे NHSX. इटलीच्या ॲपचं नाव आहे इम्युनी, हे ॲप 5ही मानांकनावरती पात्र ठरलेलं आहे. फ्रान्सच्या ॲपचं नाव आहे स्टॉप कोविड, परत एकदा सांगतो, फ्रान्सच्या ॲपचं नाव आहे स्टॉप कोविड, हे ऐच्छिक आहे. चीनच्या ॲपचं नाव आहे चायनीज हेल्थ कोड, हे 5ही मानांकनांवर पात्र नाही, म्हणजे कम्प्लिटली झिरो ट्रान्सपरन्सी असणार हे ॲप आहे. जर्मनीचं ॲपचं नाव आहे कोरोना ॲप, हे ऐच्छिक आहे, याचा डेटा नष्ट होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, भारत हे आरोग्य सेतू, याचा डेटा नष्ट होईल, हे ॲप पारदर्शी आहे. ही काही महत्त्वाची ॲप आहेत, यांची नावं लक्षात ठेवा, यांच्यावरती मॅच दी पेअर हा प्रश्न येऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये ज्या व्यक्तीला इन्फेक्शन आहे की जो क्वारंटाईनमध्ये ठेवलेला आहे त्या व्यक्तीला मात्र हे ॲप डाउनलोड करणं बंधनकारक आहे, त्याला मात्र हे ॲप व्हॉलंटरी नाही. ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ॲप आहेत, हे भविष्याचं वार्ता आहे. पुढचं, हे परत तुम्हाला माहिती असावी यासाठी सांगितलेलं आहे. भारताची गुणवत्ता व भारताच्या योजना तुम्ही या ठिकाणी लिंक करू शकता. कोरोना विषाणू महारोगामुळे चीनमधून बाहेर पडण्याची तयारी करणाऱ्या कंपन्यांसाठी भारत योग्य ठिकाण होऊ शकतं. भारतासोबतच काही प्रॉमिसिंग देश आहेत, एक आहे इंडोनेशिया, दुसरा आहे मेक्सिको, तिसरा आहे साऊथ आफ्रिका. यासारखे खूप सर्व देश आहेत ज्या ठिकाणी या परदेशी कंपन्या चीनच्या बाहेर पडू शकतात. सो या साखळी पुरवठा सप्लाय चेनमध्ये भारतानं कुठेतरी स्वतःची भूमिका चांगल्या पद्धतीनं बजावायला हवी, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खास करून UPSC मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आर्टिकल खूप सर्व डिटेलमध्ये वाचावं, हे महत्त्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो किंवा ॲटलिस्ट तुम्ही इंटरव्ह्यू किंवा तुमच्या मेन्सच्या उत्तरामध्ये चांगलं उत्तर देऊ शकता किंवा हे डिस्कशनसाठी अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल आहे, हे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला भाग आहे, तुमच्या GS4चा पार्ट आहे. तेजस हे जे लढाऊ विमान आहे याला हवाई दलाच्या स्क्वाड्रन क्रमांक 18 मध्ये सामील करण्यात आलेलं आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेजस आणि स्क्वाड्रन क्रमांक 18, याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊया. याच्या काही महत्त्वाच्या फॅक्च्युअल डेट आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट, तेजस हे एक पहिलं हलकं लढाऊ विमान आहे. लक्षात ठेवा, हे सर्व्हिलन्सचं नाही, हे एक लढाऊ विमान आहे. याला फ्लाइंग बुलेट्स या नावानं ओळखल्या जाणाऱ्या 18 क्रमांकाच्या स्क्वाड्रन बुलेटमध्ये दाखल केलेला आहे. लक्षात ठेवा, ही जी स्क्वाड्रन आहे 18 नंबरची स्क्वाड्रन आहे जिला फ्लाइंग बुलेट्स ओळखलं जातं. या स्क्वाड्रन बुलेटने 1971च्या युद्धात सक्रिय भाग घेऊन तिने काश्मीर खोऱ्याचे संरक्षक, नाव लक्षात ठेवा, काश्मीर खोऱ्याचे संरक्षक त्यांनी बिरुद मिळवला आहे, काश्मीर खोऱ्याचे संरक्षक. 1 एप्रिलला या स्क्वाड्रनचे परत एकदा पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे. तेजस नावाचं हे जे विमान आहे हे आपल्या भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं बनवलेलं आहे. तेजस MK1 हे याचं नाव आहे. महत्त्वाची गोष्ट, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक R माधवन आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवा, R माधवन हे त्यांचं नाव आहे.
तेजस हे स्वदेशात निर्मित झालेलं चौथ्या पिढीचं विना शेपटीचं डेल्टा विंग विमान आहे, नाव लक्षात ठेवा. हे सगळे कॉम्पोनेंट महत्त्वाचे आहेत. तेजस हे स्वदेशात निर्मित झालेलं 4th जनरेशनचं फायटर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे, नाव लक्ष LCA लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे महत्त्वाचं नाव आहे. हे विना शेपटीचं डेल्टा विंग विमान आहे. हे विमान फ्लाय बाय वायर फ्लाईट कंट्रोल सिस्टीमनं अटॅच आहे. इंटिग्रेटेड डिजिटल एव्हिओनिक्स आणि मल्टी मोड रडार यांनी सज्ज आहे. चौथ्या पिढीच्या ध्वनीतील लढाऊ विमानांच्या गटातील सर्वात कमी वजनाचं आणि लहान विमान आहे. सर्वात कमी वजन हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे व लहान विमान हे दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेजसवरती प्रश्न येऊ शकतो, चांगलं वाचून काढा पूर्णच्या पूर्ण आर्टिकल. थँक्यू.